नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। एक मोठी बातमी समोर येत आहे। जालन्यात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे। सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी 22 सप्टेंबर रोजी होत आहे। त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे। यामध्ये ड्रायफ्रूट सुकामेव्याचे दर 12% वरून जीएसटी 5% करण्यात आले आहे। पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका 28 वर्षीय महिलेवर 2021 ते 2025 या काळात अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक बळजबरी करण्यात आली। लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला। या प्रकारे चांदूर रेल्वे पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाउंट हॅक करण्यात आले होते। त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे पोस्ट करण्यात आले, तसेच लाईव्हही करण्यात आले होते। यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। सायबर सेलने लगेचच त्यांचे अकाउंट रिकव्हर केले आहे। सारथी, बार्टी, महायुती, अमृत, आरटी या सर्व संस्थांकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी, प्रत्येक संस्थेची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून सरसकट फेलोशिप लागू करावी, या मागण्यांसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे। महिला मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे। तुम्ही इथे येऊन नोकरी व्यवसाय करा, नियमात असेल ते करण्याला आमचा विरोध नाही, पण आम्ही कुणाचीही गुंडगिरी दहशत खपवून घेणार नाही, मकोका लावला जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना दिला। मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत आज रविवारी 21 सप्टेंबर रोजी अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने मोठा गोंधळ उडाला। या प्रकारामुळे बैठक काही काळासाठी थांबवावी लागली। दरम्यान मधमाशांनी हल्ला करताच समन्वयकांनी जरांगे पाटलांच्या अंगावर उपरणी टाकून सुरक्षित ठिकाणी नेले। महाराष्ट्राची भाग्यरेषा मानले जाणारे पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या हद्दीवर सातारा जिल्ह्यात असलेले कोयना धरण काठोकाठ भरले आहे। शनिवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हे धरण 100% क्षमतेने भरल्याची माहिती धरण वीज निर्मिती प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आली। गेले काही दिवस मध्यम कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू होता। सांगलीमध्ये एका तरुणाने प्रेयसीला वाढदिवसाची एक भेट देण्यासाठी जबरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या चोरी प्रकरणी पार्श्व माणगावकर आणि ऋषिकेश पाटणे या 2 आरोपींना अटक झाली आहे। त्यांनी वनिता रहाटे नावाच्या वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्यास उघड झाले आहे। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली। न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणिकीकरण केले जाणार आहे। ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईल फोनवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे। याबाबत कोणीही आर्थिक मागणी करत असेल त्याच बळी पडू नये असं आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सहज आणि सोप्या राहिल्या नाही। काही ठिकाणी तर 1, 2, 3 कोटी रुपये खर्च करावे लागतो। एवढेच नव्हे तर काही ठिकाणी 100 बोकड द्यावे लागतात। एवढ्या खर्चिक निवडणुकीत कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, असे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले। ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात बोलत होते। सोमवारी होणारी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत। बँकेच्या सभासदांना 3% लाभांश देणार असल्याची घोषणा अध्यक्ष संतोष जगताप व सत्ताधारी गटाचे नेते विनायक शिंदे यांनी केले असले तरी लाभांशातील रक्कम इमारतीसाठी वर्ग करून सत्ताधारी गटाने नुकसान केल्याचा आरोप बँक बचाव समितीचे युटी जाधव, सचिव शशिकांत बजबडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील यांनी केला आहे। देशभरातील दत्तक प्रकरणांनी यंदा गेल्या दशकातील विक्रम मोडला असून महाराष्ट्राने यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात देशांतर्गत आणि आंतरदेशीय मिळून तब्बल 4515 मुलांना नवे पालक मिळाले, असे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे। देशांतर्गत दत्तक प्रकरणात महाराष्ट्राने सर्वाधिक 790 मुलांना दत्तक दिले।
राज्यातील विद्यार्थी व शिक्षक यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासन व केंब्रिज विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला आहे। दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठी टप्पा नवा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। पालघर शहरात प्रेम संबंधातून भयंकर हत्याकांडाची घटना समोर आली आहे। जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध होते, त्याच प्रेम संबंधातून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकराने महिलेच्या दुसऱ्या प्रियकराची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली। ही घटना बोईसर नजीक परनाडी परिसरात घडली। हत्या करून फरार झालेला आरोपी प्रियकर आणि महिला अशा दोघांनाही राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे। न्यायालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर राजकारण आणलं जात आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे काही वकीलच हे करत आहेत। ही बाब न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश डॉक्टर DY चंद्रचूड यांनी व्यक्त केला। अनेकदा असं घडतं की एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निर्णय अनेकांना पटत नाही, त्यावर त्या निर्णयावर टीका केली जात नाही, तर न्यायाधीशाच्या हेतूवर शंका घेतली जाते। असं घडता कामा नये असेही चंद्रचूड म्हणाले। जागतिक बंधुत्वाच्या भावनेने भारत पुढे वाटचाल करत आहे। देशाला आज जगात कोणताही मोठा शत्रू नाही, परंतु देशांवर अवलंबून राहणे हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताची हाक दिली। तसेच सेमीकंडक्टरचे ते जहाज बांधणी यांची निर्मिती देशातच होणे अगत्याचे आहे असा आग्रह धरला। केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी आहे। पती जर त्याच्या प्रत्येक पत्नीला न्याय देत असेल तर तो एकापेक्षा जास्त निकाह करू शकतो असं न्यायालयाने निकालात म्हटलं आहे। न्यायमूर्ती PV कुन्हीकृष्णन सामाजिक कल्याण विभागाला पल्लकड मधील एका अंध व्यक्तीचं समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत। ही व्यक्ती भीक मागून उदरनिर्वाह करते, त्याच तिसरं लग्न रोखलं जावं असं न्यायालयाने वाटलं। उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील नंदनगर येथील कुंत्री लगा फली गावात बुधवारी अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे। या विध्वंसामुळे अनेक लोक त्यांच्या घरात गाडले गेले। यामध्ये जुळ्या मुलांचा आणि त्यांच्या आईचाही मृत्यू झाला। शुक्रवारी जेव्हा या तिघांना बाहेर काढण्यात आले तेव्हा ही दोन्ही मुलं आपल्या आईला चिकटून होती। हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। मध्य प्रदेश मधील मंदसौर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। अनेक लोकांच्या उपस्थितीत एका मोठ्या सभागृहात गर्भाचा सराव करत असलेल्या एका महिलेचं 6 जणांनी मिळून अपहरण केलं आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी मिळून हे अपहरण केलं आहे। महिला ज्या सभागृहात गर्भाचा सराव करत होती तिथल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये सदर घटना कैद झाली आहे। अमेरिका स्थित उच्च तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये परदेशी कौशल्यधारी कामगारांची भरती करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ करून ते वार्षिक $1,00,000 म्हणजेच 88 लाख रुपये इतके करण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला। यामुळे अमेरिकेत कामासाठी गेलेल्या आणि जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भारतीय तंत्रकुशल कामगारांना सर्वाधिक फटका बसणार आहे। रोजगारात अमेरिकी स्थानकांना प्राधान्य देण्याच्या या धोरणाचा झाकोड भारतीयांच्या अमेरिकी स्वप्नावर येणार आहे हे स्पष्ट आहे। जास्त मुले जन्माला घालण्यासाठी तैवान सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे। फोकस तैवानच्या रिपोर्टनुसार तैवानच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। प्रत्येक नवजात बालकासाठी कुटुंबांना सरकार पैसे देणार आहे, तसेच ज्या जोडप्यांना बाळ होत नाही त्यांच्या उपचाराचा खर्चही सरकार उचलणार आहे। अमेरिकेतील एका घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे। एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरला पोलिसांनी गोळ्या घातल्या, यात त्याचा मृत्यू झाला। मोहम्मद निजामुद्दीन असं या व्यक्तीचं नाव आहे। तो तेलंगणाचे रहिवासी होते। निजामुद्दीन अमेरिकेत त्यांच्या रूममेट सोबत राहत होते। दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला। या वाद इतका मोठा झाला की प्रकरण चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचलं। शेजाऱ्यांनी दोघांच्या भांडणाची माहिती पोलिसांना दिली। पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला आहे। या करारानुसार एका देशावरील हल्ला दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल। याचा अर्थ या दोनपैकी एका देशावर हल्ला झाल्यास दुसरा देश त्याच्या मदतीसाठी युद्धात उतरेल। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच युद्ध झाला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ जमीनदोस्त केले। आता सौदी आणि पाकिस्तान यांच्यात संरक्षण करार झाला आहे, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर प्रमाणे भारताने पाकिस्तान विरोधात कारवाई केल्यास सौदी अरेबिया काय करणार हा प्रश्न आहे।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार असल्याने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या 8000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी शनिवारी केली। राज्यातील अभ्यासक्रमांची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे पार पडूनही अद्याप 11वी साठीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे। आता माध्यमिक व उच्च माध्यमिक 11वी साठी संचालनालयाने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेरची संधी देऊ केली आहे। राज्यभरात 11वी परीक्षेसाठी अर्ज भरलेले सुमारे 10,000 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। या 10,000 विद्यार्थ्यांना 22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने अंतिम संधी मिळेल। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 21 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,420 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,218 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,30,050 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,301 रुपये आहे। प्रियदर्शन यांनी हेराफेरी 3च्या पूर्वीच्या 2 भागांचं दिग्दर्शन केलं आहे आणि आता सध्या या चित्रपटाच्या 3ऱ्या भागात कामात व्यग्र आहे। आता त्यांनी या चित्रपटातील कलाकारांबद्दल सांगितलंय। पिंक विलाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, परेश आणि माझ्यामध्ये कधीही कुठलाही वाद झाला नाही आणि माझ्या माहितीनुसार अक्षय व परेश यांच्यामध्येही कधीच वाद झाला नाही, पण काही गोष्टी आणि लोक असे आहेत ज्यांच्यामुळे परेशवर दबाव टाकला जात होता। एका आकडेवारीनुसार जॉली LLB 3 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.75 कोटी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 20 कोटी कमावले। त्यामुळे जॉली LLB 3 चा एकूण व्यवसाय 32.75 कोटी झाला आहे। आशा आहे की या आठवड्यातही त्याची कमाई कायम राहील। कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करणे यशस्वी होत आहे। आज आशिया चषक 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे। या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत। या आधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता। आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध सलग दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।